एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा उपक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे। आणि आज आपण आपल्या काही भाग जनसेवकांचं किंवा वेगवेगळ्या युनिट्सचं या ठिकाणी अभिनंदन केलंय, त्यांचा सत्कार केलाय। अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम आपण सगळे करतो आहोत। खऱ्या अर्थानं अनुलोमचं काम असं काम आहे की जोपर्यंत समर्पणाची भावना असत नाही तोपर्यंत हे काम करता येत नाही। हे काम कुठलं प्रोफेशन नाही आहे, हे काम कुठली नोकरी नाही आहे। हे काम एक प्रकारे ज्यावेळेस आपण स्वतः स्वीकारतो की समाजामध्ये मला काहीतरी बदल घडवायचा आहे, याकरता मी हे काम स्वीकारलेलं आहे, एक आपलं आत्मसमर्पण म्हणून, एक स्वयंसेवक म्हणून ज्यावेळी आपण हे काम हातामध्ये घेतो त्याच वेळी आपण ज्याला एक परिणामकारक बदल असं म्हणू शकतो तो बदल आपण घडवू शकतो। हाच बदल भविष्यामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून घडवायचा आहे। हा परिवार मोठाच होत राहिला पाहिजे, या परिवारामध्ये अधिकाधिक लोक जुडले पाहिजे। आणि जसं आपण बघितलं की निवडणुकीच्या वेळी 80,000 84,000 लोक आपण जोडू शकलो, पण त्या निवडणुकीही एक उत्सव असतो, त्या उत्सवामध्ये तर आपण लोक जोडलीच, पण आता समरसतेच्या उत्सवामध्ये त्यापेक्षा 4 पट 5 पट लोक आपल्याला जोडायची आहेत। लाखोच्या संख्येने आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचंय, लोक जोडण्याचं काम आपल्याला करायचंय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा इम्पॅक्ट दिसला पाहिजे आणि विशेषतः प्रगतिशील समाजामध्ये तर मला असं वाटतं की समरसतेचा उत्सव हा प्रचंड मोठ्या प्रमाणात अनुलोमच्या माध्यमातून साजरा झाला पाहिजे। मी पुन्हा एकदा सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। ज्यांचा या ठिकाणी सत्कार झालाय त्यांचं विशेष अभिनंदन करतो। अशाच प्रकारे आपण सगळ्यांनी काम करत राहावं आणि दरवर्षी या सत्काराच्या यादीमध्ये नवनवीन नावं ही देखील जोडत राहावी, अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो। या चांगल्या कार्यक्रमामध्ये दरवेळी तुम्ही मला बोलवता, याही वर्षी तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि अनुलोमला पुढच्या सगळ्या जे काही कार्य आपण हातामध्ये घेतलंय त्या कार्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।